तर गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा हे आमचं रोजचं रुटीन असंच आहे बघा. रोज येऊन बसतं पांघरूणमध्ये आणि डोकं चोळ म्हणतं. बघा हे कसं ह्याची लाईफ आहे बघा, एकदम आयुष पायश. तर चला मित्रांनो होऊया फ्रेश. तर चला मित्रांनो झालोय आता मी फ्रेश. आज आहे महाशिवरात्री, त्यासाठी लवकर आपल्याला कामं करायची आहेत. आणि केस पण मी नीट धुतले नाही, ते काय अडकले डोक्यामध्ये ते यार. तर चला, तर तुम्हाला दाखवतो आपलं मंदिर. चला. तर मित्रांनो हे आपल्या घराच्या शेजारी मंदिर आहे महादेवाचं. तर आपलं दरवर्षीप्रमाणे आपण मंदिराला असं सजवतो, लाइटिंग वगैरे करतो. दरवर्षी महाशिवरात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या इथे जेवणाचं कार्यक्रम पण असतं, म्हणजे प्रसाद असतो. आणि साधारणतः मला वाटतं की 10 वर्ष झाले असतील आपल्याला, आता 10 वर्षाच्या वरच झाले असतील मंदिराचं स्थापना होऊन. तर दर्शन घेऊन बाकीची कामं आहेत. ही आपली पिंड आहे, पूर्वा अर्जुन. तर आता तुम्हाला मी रांगोळी दाखवतो आमच्या दिदाने कशी काढली आहे ते. हो का, छान आहे का नाही? कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं तुम्हाला. तर चला मित्रांनो, आपल्याला दुसरीकडे जायचं आहे. तर मित्रांनो मला एक मोहळा जायचं होतं, तर बघितलं तर माझी ड्यूक स्टार्टच होत नव्हती. बहुतेक माझी गाडीचं बॅटरी डाऊन झाली होती, डेथ झाली ती पूर्ण. स्टार्ट करायला गेल्यावर बॅटरी लो दाखवत होते. तर कोणाला काय माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. हो का, खूप एक अर्धा तास त्याला आपदून नंतर म्हणलं आता हे काय स्टार्ट होणार नाही. आणि आता आपल्याला यामा घेऊन जावं लागेल काय. तर परत विचार केला, एक काम करूया, आपण स्कूटी आहे, स्कूटीवरच जाऊया, जसं आपण डेली जातो तसं. अजून एकदा ट्राय करून बघितलं पण काय उपयोग नाही झाला. तर आता मला वाटतं की हिला शोरूममध्येच घेऊन जावं लागेल. आणि शोरूम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सोलापूरमध्ये सिटीमध्ये आहे. तर जाऊ द्या, तर तुम्हाला घरात दाखवतो मंदिराची काय चाललंय पूजा. तर ही आहे आमची मावशी, सोलापूरची मोठी मावशी. ही आमची मम्मी. मम्मीला कॅमेरा म्हणल्यावर खूप राग येतो. तर हे घरातल्या देवाची पूजा चालू आहे मित्रांनो. हो काय, सगळे आपले देव आहेत ते आपल्या आता पूजाचं चालू आहे ह्यांचं. तर मी तुम्हाला दाखवतो स्वयंपाकांचं कसं चाललंय आतमध्ये. तर ही आहे आमची आत्या, छोटी आत्या. ही आहे बहीण. हे मटेरियल सगळं त्यांची यादी चालू आहे, कसं प्रसादाचं काय काय नियोजन करायचं ते सगळं दरवर्षीप्रमाणे आमच्या बहिणीकडे असतं, आमची तायडाकडे. तर इथं चालू होतं काकूंचं बाकीचं मटेरियल तयार करायचं. तर मित्रांनो मला झालेला आहे उशीर, मला जायचं आहे आता साईडवर, कारण की मला नाही सुट्टी. आपल्याला काम लवकरात लवकर पूर्ण करायचं. आता कियाला घेऊन जाऊ का स्कूटीला घेऊन जाऊ? मला वाटतं स्कूटीच बेस्ट आहे, तिला तर नकोच. तर चला आता निघूया आपण. तरी आत्याने काय तर खोड काढलीच मला की घरची कामधंदे सोडून हा निघाला कुठेतरी फिरायला. तर चला जातो, सगळे खुश झाले. शेवटीला आला अर्जुन आमचा, टाटा केला. हे आमची स्कूटी. आता मी आलेलो आहे साईडवर. तर आपलं आज महाशिवरात्री दिवशी सुद्धा साईडवर काम चालू आहे. ह्याला सुट्टी घ्यायला लावली होती मी, पण यांनी म्हणजे नाही का खाडं करायच्या जागी त्यांनी त्यांचा दिवस कामात घालवलेला आहे. तर मला नंतर आठवलं की आपल्याला जार घ्यायला जायचं आहे. तर मी निघालो आपल्या डेली रूटसारखं. मित्रांनो तर हे रॉंग वेनं असं जाऊ नका. माझ्यापासून एक साधारणतः 100 मीटर अंतरावर आहे, त्यासाठी मी असं जातो. ते पण 3-4 दिवसातनं एकदा, नसेल तर मी घरूनच घेऊन येत असतो. हे सेफ नाही आहे असं रॉंग जाणं, तर हे नोट करून घ्या. तर डेलीसारखं आपले हे आहे वडवळच्या अलीकड हायवेलाच आहे, पाण्याचं जारचं प्लांट आहे. इथं आपल्याला 30 रुपयाला साधारणतः 1 जार भरून देतात. तर एमर्जन्सी मी इथूनच घेऊन जातो. आता तुम्हाला साईडवर दाखवतो आज कसं काम झालंय ते. तर मित्रांनो हे आमचे स्पायडरमॅन काका, ह्यांचं चालू आहे वर सोडून सगळं नाही का फिटिंग करायचं वगैरे. तर मित्रांनो परत मला आठवलं की बाबा आपल्याला मंदिराला एक ठिकाणी कलर द्यायचा आहे. मी पोचलो मोहोळमध्ये एशियन पेंटच्या दुकानात.
मालकाशी चर्चा केली, कसं चाललाय काय चाललाय, बिझनेसची टिप्स आम्हाला पण द्या. तर मी शेवटीला निघालो घेऊन. उशीर ऑलरेडी खूप झालेला आहे. तर इथं नक्कीच तुम्ही भेट द्या. मोळमध्ये आहे, दोस्ती पान शॉप समोर. तर ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि मला इथून जाऊन आज माझा उपवास आहे. त्यासाठी लवकरात लवकर कामं आटपून बाकीची कामं करावं लागतील. तर मित्रांनो, हे आपलं बाहेरचं मंदिर असं दिसतं आणि तुम्हाला दाखवतो. बघा मी काम कसं करतो. इथे पेंटचं काम चालू होतं. लोक आता यायला चालू होतील. सकाळ सकाळ येऊन गेलेले ज्यावेळेस मी झोपेत होतो त्या टायमाला. आता दुपारच्या वेळेस थोडंसं आपल्याला टाईम भेटला म्हणून आपण लवकरात लवकर पेंट करून घेऊया. कलर करायची सवय मला लहानपणापासून असते, त्यासाठी हे काम सगळे मीच करतो. आमचं शिवलिंग. तर चला आता आपण खालच्या घरी जाऊया. तर मित्रांनो, आज इथे आले होते आमचे मिस्त्री, आपण त्याला काय म्हणू, मेकॅनिकल म्हणू शकतो आपण. तर ते प्लांटचं कॉइन बॉक्स सेटअप करणार होते. त्यांना सांगितलं लवकर करून घ्या दादा, कारण की एकतर आमचा आज आहे उपास, आम्ही पाणी देखील घेत नाही. तर त्यांनी मलाच काम लावलं. दरखोऱ्यान वड माती. तर त्यांचं ऐकावं लागतं नाही का, ते असे मोठे असतात वयस्कर. चला, तसंच मी फॉलो केलं त्यांना, कामं वगैरे केली मस्तपैकी आणि थोडंसं शो ऑफ पण झालं. तर मी ह्याच्यामध्ये एकच सांगतो सगळ्यांना की संध्याकाळी 6 वाजता आपण उद्घाटन करण्याचा प्रयत्न करूया. जर झालं तर तुम्ही नक्कीच सहकार्य करा. तर मित्रांनो, हे आतून चालू होतं ड्रिलिंग करायचं. तर ते काय माझं ऐकत नव्हते. म्हणलं मी करून टाकतो सगळे हे. पण काका म्हणले हे काय लहान मुलांची कामं नव्हे. तर त्यांचं हे खरंच होतं. तर मित्रांनो, माझा एक जवळचा जिगरी मित्र सांगल्यावरून आला होता. त्याला घेण्यासाठी आम्ही गेलो होतो बीपेड कॉलेजला. तर आमचा मित्र थोडी नाही का, म्हणजे असं चेष्टा करावं वाटलं, त्यासाठी आम्ही त्याला केलं इग्नोर. मग गाडी घेतली आम्ही पुढे. नंतर तो वरडा लागला मागून. परत आम्ही गाडी केली युटर्न आणि त्याला घेतलं सोबत. त्याला घेतलं आमच्या सोबत आणि लगेच डेलीसारखं आमचे कॉमेडी चालू झाले नाही का. हे आम्ही तिघजण चालू झाल्याचे गप्पा गोष्टी. तर चला, डायरेक्ट आम्ही आलो आहे आमच्या प्लांटवर. तर इथं चालू होते टेस्टिंग ट्रायल. कॉइन टाकून किती लिटर पाणी कसं काय येतं ते. हे फक्त ट्रायल होतं बरं का मित्रांनो. अजून आपण उद्घाटन वगैरे केलेलं नाही. उद्घाटनाच्या वेळेस मी नक्कीच तुम्हाला मोठा छानसा क्लिअरली व्हिडिओ काढून टाकेन आपल्या यूट्यूबवर. मग तुमच्या लक्षात येईल तिथलं सगळं नियोजन. गर्दी आप ऑलरेडी हळूहळू होत होती. लोकांना वाटतं अरे प्लांट चालू झालेला आहे, पण असं काही नाही. प्लांटला उशीर लागणार आहे. तर आपण जाऊया आपल्या घरी आता. तर मित्रांनो, ह्यांचं नियोजन चालू आहे गुलाबजामुन बनवायचं. ह्यांची थोडीशी चेष्टा काय केली तर ह्यांनी मलाच कामाला बसवलं नाही का. त्यासाठी डोंट मेस विथ वुमेन्स. मग हे असं बसवलं आम्हाला नाही का गोळं करायला. तर व्हिडिओ राहिला साईडला आणि आम्हाला करायला लागले गोळे. तर सोडा, त्यात पण आम्ही टॅलेंटेड. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या महाशिवरात्रीचा सेटअप तुम्हाला दाखवतो. तर हे आपलं मंदिर आहे. हे साईडहून असं दिसतं. तर आता आमची मम्मी पोथी वाचणार आहे, आपण ते दाखवूया. तर मित्रांनो, हे आमच्या मम्मीचं पोथी शिवलीला अमृत म्हणून आहे. तर ते महाशिवरात्रीला वाचणं म्हणजे खूप नाही का असं भाग्यवान असतं असं म्हणलं जातं. तसंच दरवर्षीप्रमाणे आमची आई 12वा अध्याय काहीतरी घेत होती. त्याच्यासोबत आम्ही पण तिथं उपस्थित होतो. त्यानंतर आम्ही स्वतः देखील पोथी वाचली, मित्रांनी आणि मी सुद्धा. आणि लोक सगळे देवाला पाया पडायला येऊन जात होते. ज्यांची त्यांची श्रद्धा देवांची म्हणजे देवांवर. मग असं हे आपलं रात्रीचं नाही का, म्हणजे असं सगळं डेकोरेशन म्हणूया आपण. तर आम्ही पोथी वाचायला बसलो होतो. आम्ही वाचत होतो 2रा अध्याय. हरणाची कथा काय तर होती ती, ते आम्ही वाचत होतो आणि सगळ्यांना ऐकत पण होतो. तर मित्रांनो, कसं वाटतंय सांगा. हे आमचा मंडळाचा गणपती आहे. त्यांना सुद्धा 7 वर्ष झालेले आहेत गणपतीला.
तर मी तुम्हाला शिवलिंग दाखवतो. तर मित्रांनो, हे असं बॅक साईडून महादेवाचं शिवलिंग दिसतं. भारी दिसतं ना मित्रांनो. तर कमेंटमध्ये हर हर महादेव टाका. तर आम्ही स्वतः वाचत बसलो होतो पोथी. नंतर कळलं याला गॅस संपलाय, तर आम्ही निघालो गॅस आणायला मोहोळमध्ये. तर ही गॅसची टाकी खेळत खेळत आम्ही आता ते गॅस घेऊन आलो होतो. त्यानंतर लक्षात आलं माझ्या की आपल्या दरवर्षीप्रमाणे भांगचा प्रसाद असतो महादेवाला. तुम्हाला माहिती आहे, कोणाला काय सांगू नका, ओके. तर आम्ही भांगचं मटेरियल घरात बनवताना कसं वाटतं सांगा बघू. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये काय काय टाकतात ते, कमेंटमध्ये फक्त सांगू नका की ह्याच्यात काय काय टाकतात ते. तर असं आम्ही भांगचं सगळं मटेरियल बनवलं आणि त्यानंतर देवाला प्रसाद दाखवला आणि रात्री आम्ही ते ग्रहण केलं, प्राशन केलं, ग्रहण केलं, काय म्हणतात माहीत नाही. तर ते आम्ही पिलो. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होतं ते, जसं छानशी झोप लागते नाही का. तर त्यामध्ये काय काय टाकतात बघा मित्रांनो. हो का, ह्याला काय कळलं काय माहिती. तर हे असं सगळं सेटअप आम्ही करून ठेवलं आहे. हे आमच्या आत्या साखर म्हणले भरपूर टाक, छान लागतं म्हणून. तर हे असं हे सगळं आमचं आयटम होते भांग बनवण्यासाठी. हे मिक्सर, त्यामध्ये हे आता काय चाललं आहे तुम्ही सांगा. एक 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 करून मी सगळं मिक्सरमध्ये बारीक केलं. त्यानंतर ते पावडर करून आम्ही दुधात टाकली. तर मित्रांनो, हे सगळं जे केलं आहे त्यासाठी खूप मेहनत लागली आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच लाईक करा. आणि आता आपण जाऊयात बाहेर, म्हणजेच हे आमचे आचार्य काका उद्याच्या जेवणाची म्हणजेच प्रसादाची तयारी करताना. हे काय आहे मित्रांनो, जरा कमेंटमध्ये सांगचाल का. मला सुद्धा सगळं झाल्यावर कळलं काय बनवता येते. उद्या सगळं भरणार आहे आपलं प्रसादाने. लोक भरपूर येतात, दरवर्षी 300-350 लोक येतात. तर मित्रांनो, आम्ही निघालो संध्याकाळी आमच्या इथल्या वडवळ सिद्ध नागेश मंदिराकडे पाया पडण्यासाठी. हे आमची मित्र कंपनी. तर चला आपण जाऊया मंदिरात. तर मित्रांनो, हे वडवळाचं मंदिर नागनाथ महाराजांचं. इथं आम्ही शांत चित्तेने मेडिटेशन केलं. एकदम छान वातावरण असतं बरं का मित्रांनो. तर मित्रांनो, हे असं आरती देवाची झाल्यानंतर सगळे असे बाहेर येतात आणि दरवर्षीप्रमाणे हे असं पाऊस लावलं जातं. आपण मराठीमध्ये झाड म्हणतो ना आपण, नाही का, असं पाऊस झाड असं लावलं जातं. देवाचं स्वागत केलं जातं. ते देखील आम्हाला बघण्याचं चान्स भेटला. त्यानंतर परत आम्ही आलो आमच्या घरी. आम्हाला आमचं मटेरियल मिक्स करून त्याला ढवळायचं होतं दुधामध्ये. तर आम्ही हे चांगलं मिक्स केलं. त्यानंतर आमचा टाईम झाला होता अभिषेकचा. तर मित्रांनो, रात्रीच्या 12:27 जे काही देवाचा टायमिंग होता महाशिवरात्रीचा, तर दरवर्षीप्रमाणे असे आपल्या घरी 30-40 लोक असतात रात्री 12च्या पुढे अभिषेक करण्यासाठी. आणि तसंच अभिषेक झाल्यानंतर आम्ही बसलो देवाचा प्रसाद घेत, म्हणजेच भांग पेत बसलो होतो. आणि खरंच खूप भारी वाटलं बरं का मित्रांनो. आम्ही डान्स केलं, परत त्यानंतर आम्ही गेम खूप खेळले सगळ्या फॅमिलीमध्ये. तुम्हाला दाखवतो मी. तर इतकी मजा आली मित्रांनो. आता ते साऊंड जर लावलं तर तुम्हाला क्लिअर कळणार नाही, त्यामुळं हे दरवर्षी असतं आमच्या घरी एंटरटेनमेंट असतं. देवाची पूजा झाल्यानंतर रात्री 3-4 वाजेपर्यंत आम्ही जागतो. सगळेजण देवाचा प्रसाद घेतात आणि बघा हे ह्याला ओव्हरलोड झाल्यावर हे असं असतं. तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो चतुर्थीमध्ये आणि असंच आमचा आजचा दिवस संपला आहे. तर मित्रांनो, भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर सबस्क्राईब करा आणि मला जमत नसेल तर कमेंटमध्ये सांगा.